नमस्कार. ज्योतिष पाहणार भविष्य बघणार, ज्योतिष पाहणार भविष्य बघणार, इथे येणाऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देणार. नमस्कार मंडळी. प्युअर इट हप्ता बंद मध्ये मी येडे पिंपळाची नाजुका उर्फ निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांच मनापासून स्वागत करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आता हे काय होतं, ज्योतिष पाहणार भविष्य बघणार, त्याचं काय आहे? दिवाळी झालीये, नवीन वर्ष सुरू झालंय. आता हे नवीन वर्ष कसं असेल या सगळ्याची उत्सुकता तुम्हाला असणारच, तशी ती मला बी आहे. म्हणून मी गेले आमच्या तिकटणे बुवांकडं. तिकटणे बुवा येडे पिंपळाची ज्योतिषी, त्यांना पुढं काय होणार ते बरोबर कळतं. परवा त्यांना बैलानं मागून धडक दिली म्हणून ते इथे येऊ शकले नाहीयेत. काय आहे, त्यांना पुढं होणार बरोबर कळतं. बैलानं मागून धडक दिली ना म्हणून ते कळलं नाही, तर त्यामुळे ते आज इथे येऊ शकले नाहीत. पण त्यांनी त्यांचं भविष्य माझ्या बरोबर पाठवून दिलेलं आहे. तिकटणे बुवांचं म्हणणं आहे की हे वर्ष सगळ्यांना संमिश्र जाणार आहे, म्हणजे काहीतरी एकदम सॉलिड घडेल किंवा काय पण घडणार नाही. हा, पण त्यांनी एक गोष्ट मात्र अगदी छाती ठोकपणे सांगितलेली आहे की प्युअर इट हप्ता बंद मध्ये धमाल नक्की येणार प्रत्येक एपिसोडला, आणि कोणी ना कोणीतरी इथनं कर्जमुक्त होऊन जाणार. तेव्हा तिकटणे बुवांचं भविष्य आपण बघत राहूयाच, पण त्याच्या आधी आपण खेळूया प्युअर इट हप्ता बंद. तर इथं आपल्या खेळात सहभागी होण्यासाठी आपण इथं आमंत्रित करूया स्वाती लोखंडे यांना. आणि आता दुसरे स्पर्धक आहेत नकुल घाणेकर. आणि आता येत आहेत प्रीती डोके. काही टेन्शन मिशन नाही ना? काय माझ्या बरोबर काय टेन्शन नसतंच कधीच मला. आधी थोडं आईस ब्रेकिंग, थोड्या गप्पा झाल्या पाहिजे. गप्पा मारायच्या आहेत. चला सुरुवात करा. सांगा स्वातीताई. माझं पूर्ण नाव स्वाती सुधाकर लोखंडे. कुठून आला? मी कांचनवाडी औरंगाबाद. आणि काय काय करता तुम्ही? मी जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापिका आहे. तुम्ही मुख्याध्यापिका? हो. तुम्हाला मुलं म्हणतात का बाई म्हणून? मोठ्या बाई म्हणतात. मोठ्या बाई म्हणतात का? आम्हाला तुम्ही छोट्या बाई दिसते म्हणून म्हटलं. घाबरतात का मुलं तुम्हाला? हो घाबरतात. घाबरतात? नाही हो, इतक्या हसतमुख आहात तुम्ही, कशा घाबरतील मुलं तुम्हाला? घाबरतात, माझ्या आवाजाला घाबरतात. कशा रागवता सांगा बघू तुम्ही. मी फक्त जोरात ओरडते बस. सांगत कसं ओरडता सांगा ना. मी लहान तुमच्या शाळेतली मुलगी आहे. मी नाजुका, मी छोटीशी नाजुका, मी खोडी काढलेली आहे. तुम्ही कशा ओरडाल मला? ए नाजुका शांत बस. तुम्ही असं हसून ओरडलात तर कुठली मुलगी शांत बसेल हो? बरं ठीक आहे. तुम्ही कशासाठी कर्ज घेतलं होतं? मी होम लोन साठी घेतले 5.5 लाखाचं. म्हणजे तुम्ही आता इथे 5,50,000 खेळतायत. कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर माझे मिस्टर आलेत आणि माझ्या मैत्रिणीचं कुटुंब आलंय. बर, काय करतात मिस्टर? शिक्षक आहेत. 2 शिक्षक घरात. बर बर. नकुल हाय, बोल. माझं नाव नकुल अशोक घाणेकर. मी माझ्या आई वडिलांबरोबर ठाण्याला राहतो. बरं. मी एका एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये कॅबिन क्रू म्हणून जॉब करतोय गेली 5 वर्ष. बरं. आणि माझे स्वतःचे डान्स क्लासेस पण आहेत ठाण्यात. मी स्वतः एक कथक नर्तक आहे. साल्सा पण नाचतो आणि शिकवतो आणि थोडंफार परफॉर्म पण करतो रेग्युलरली. नकुल, आपण आधी भेटलोय ना? डेफिनेटली भेटलोय, लॉट ऑफ ओकेजन्स. आठवतंय तुला? हो डेफिनेटली. सांग बघू कुठे भेटला होतास मला? खूप खूप पूर्वी, म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी 5 पांडवांचा बाप च्या रिहर्सल्सला आपण भेटलोय. बरोबर. आणि आता अलीकडे ही पोरगी कोणाचीच्या सेट्सवर भेटलोय. तिथे कोरिओग्राफर होतास आमच्या. हो हो, मी असिस्ट केलं त्यांना. बरोबर बरोबर.
तुझ्या बरोबर कोण कोण आलंय? माझ्याबरोबर माझी आई आली आहे तिकडे, सौ विद्या घाणेकर. नमस्कार. आणि लोन कशासाठी घेतलंय? मी प्रॉपर्टी लोन घेतलं. माझ्या क्लासेससाठीच मी जागा घेतली आणि 18 लाखाचं लोन आहे माझं. बर, पण इथे आपल्याकडे 10 लाखापर्यंत आपण खेळू शकतोय, बरोबर आहे? हो. आणि तुम्ही सांगा प्रीतीताई. माझं नाव सौ प्रीती मुकुंद डोके. आम्ही ठाण्यावरून आलोय. कोण कोण आले बरोबर? माझ्यावर माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझे सासरे, जाऊबाई जोरात हा? आणि नणंदबाई आल्यात आणि माझी बहिणी आली आहे आणि कॉलेजची सगळ्यात खास आणि एकदम जवळची बेस्ट फ्रेंड आली आहे. किती लाखांसाठी तुम्ही कर्ज घेतलंय? आम्ही 10 लाखाचं लोन घेतलंय. बरं. आणि आता? आता 10 लाखाचं लोन अमाऊंट आहे. म्हणजे तुम्ही 10 लाखांसाठी हो, खेळताय? 10 लाखांसाठी. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचं तिघांचंही मनापासून स्वागत. 10 प्रश्न, 10 उत्तरं. प्रत्येक योग्य उत्तराला 10% तुमच्या खात्यात जमा होतील. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल. तो हा चेक इथून घेऊन जाईल. ठीक आहे, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. मामांना विचारते. मामा सांगा बरं यांच्यासाठीचा पहिला प्रश्न. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या पुढील पैकी कोणत्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलेले नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दे दणादण, पर्याय क्रमांक 2 थरथराट, पर्याय क्रमांक 3 धडाकेबाज आणि पर्याय क्रमांक 4 खबरदार. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सांगा प्रीतीताई काय उत्तर दिलंय? खबरदार. खबरदार. बघितलाय सिनेमा? प्रोमोज बघितलेत. प्रोमोज बघितले. नकुल खबरदार. कसं काय? आय थिंक असं मला वाटतं की ते जेव्हा रिलीज झाला तो सिनेमा तर तेव्हा बहुतेक ते नव्हते हयात. आणि मी पण खबरदारच केले. का बरं? तिन्ही पिक्चर मध्ये मी बघितल्यासारखं वाटतं त्यांना, पण खबरदार मध्ये आठवत नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खबरदार. पण मला खूप वाईट वाटलं तुम्ही दोघांनी हा सिनेमा बघितलेला नाहीये. का बरं सांगा त्याचं कारण? का वाईट वाटलं मला? त्याच्यात तुम्ही होतात. हा मग मग बघायला पाहिजे ना तुम्ही हा सिनेमा. बघू आता, नक्की बघू. आता नक्की बघणार ना? 100%. आणि लक्षात ठेवा, हा सगळे मराठी सिनेमे बघायचे. झी मराठीवर चांगले चांगले मराठी सिनेमे असतात आणि ते तुमच्यासाठी केलेले असतात आम्ही, त्यामुळे तुम्ही ते बघायला हवेत. जरूर नक्की. जरूर. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे आणि हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. सर्वसाधारणपणे घड्याळांच्या जाहिरातीमध्ये घड्याळात कोणती वेळ दाखवली जाते? पर्याय क्रमांक 1 9:15, पर्याय क्रमांक 2 10:10, पर्याय क्रमांक 3 10:30 आणि पर्याय क्रमांक 4 12:30. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांनी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 10:10 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10:10. तुमच्या तिघांच्याही खात्यात आता 20% जमा झालेले आहेत.